स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेला अखेर यश। सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचा निर्णय स्वागत व अभिनंदन। तरुण पिढी रोजगाराच्या अभावामुळे व्यवसायासाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेत असते, मात्र आर्थिक अडचणीमुळे काही वेळा वाहनांचे हप्ते थकतात। अशा परिस्थितीत फायनान्स कंपन्यांचे खाजगी ठेकेदार कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता थेट रस्त्यातून वाहने बेकायदेशीरपणे अडवून जप्त करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या। या गंभीर विषयाची दखल घेत माननीय सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेबांनी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन ठोस निर्णय घेतला आहे। यापुढे कोणतीही फायनान्स कंपनी अथवा त्यांचे खाजगी ठेकेदार रस्त्यातून वाहने अडवत असतील तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत। या निर्णयामुळे गोरगरीब, बेरोजगार व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून सर्व स्तरातून एसपी साहेबांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे। या प्रश्नासाठी स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेने सातत्याने आवाज उठला होता। संघटनेने वेळोवेळी टोकाची भूमिका घेत संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन या अन्यायाविरोधात जोरदार विरोध नोंदवला होता। अखेर संघटनेच्या प्रयत्नाला यश आले आहे। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेच्या वतीने सांगली जिल्हा पोलीस प्रमुख माननीय संदीप घुगे साहेबांचे मनापासून स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे। यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उदयदादा गाडगे, राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी गोसावी, शहाजी गाडगे, रोहनमाई, शुभम गाडगे, प्रकाश गोसावी, हिम्मत गाडगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जमात गोसावी समाज संघटनेला मोठे यश मिळाले असून फायनान्स कंपन्यांचे जे रस्त्यावरून गाड्या ओढून नेत होते ते स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेने आवाज उठवल्यामुळे आजपासून कुणी रस्त्यावरून गाडी उठवणार नाही किंवा फायनान्स कंपनीला ते आतरते नाही। आणि जो कोणी गाडी रस्त्यात अडवेल, कोणतीही फायनान्स कंपनी असू दे, त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे। माननीय स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेची दखल घेऊन माननीय एसपी साहेब सांगली जिल्हा संदीप घुगे साहेब यांनी तात्काळ जिल्होजिल्हे मीटिंग भरवून आदेश देण्यात आलेला आहे की कुणीही रस्त्यात गाडी अडवू नये। अडवल्यानंतर ज्याची गाडी अडवली त्याने डायरेक्ट 112ला कॉल करायचा आणि त्यावेळी अडवणाऱ्यावर, संबंधित अडवणाऱ्यावर खंडणीसारखा गंभीर गुन्हा दाखल होणार। सर्व फायनान्स कंपनीला आदेश देण्यात आलेला आहे की ज्याने कोणी आपली गाडी घेतलेली आहे लोनवर, त्याने एक रोजगाराच्या दृष्टिकोनातून गाडी घेतलेली असून जर त्याचे थकीत हप्ते झाले किंवा त्याच्याकडे इतर रक्कम निघाली तर आपण रीतसर 94 नुसार नोटीस पाठवावी, त्याला काही मुदत द्यावी आणि ते देऊन त्या सदर कर्जदाराने काही न केल्यास त्याच्यावर जप्ती वॉरंट काढून परत जप्ती वॉरंट करून घेण्याचे त्याला आदेश द्यावे। असे रस्त्यात कुणी गाडी अडवायचा अधिकार नाही आणि असे कुणी केल्यास तुम्ही तात्काळ 112 डायल करून कोणतीही फायनान्स कंपनी असू द्या, कुणी अडवणारा असू द्या, त्याच्यावर खंडणीसारखा गुन्हा दाखल होणार आहे। ऑल महाराष्ट्रात हा कायदा झालेला असून यात सर्वात प्रथम स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेचे पाऊल उचलल्यामुळे आणि माननीय एसपी साहेब सांगली जिल्हा संदीप घुगे साहेब यांनी तात्काळ याची बैठक बोलवून हे निर्देश काढल्याबद्दल आम्ही पूर्ण ग्रामस्थ, त्याचे संघटनेचे पदाधिकारी त्यांचे आभार मानित आहे।